तर वल्लरी आदू, गोपाळ आणि इंदूसोबत बोलत असते. आता वल्लरी सांगते की डॉक्टरीचा अभ्यास करून लोकांना वाचवतात. तेव्हा गोपाळ म्हणतो की ताई, मला पण पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि मला आवडेल पुढे जाऊन लोकांना बरं करायला. यावर वल्लरी खुश होऊन म्हणते की हो ना, खूप अभ्यास कर. मन लावून अभ्यास केला ना की आपली सर्व स्वप्न पूर्ण होतात. तेव्हा इंदू विचारते खरंच? तेव्हा वल्लरी हसत म्हणते की अगदी 100% खरं. पण आदू मात्र शांत असतो. तेव्हा वल्लरी आदूला विचारते की काय रे, तुला काय झालं, तू कसला विचार करतो आहेस? यावर आदू सांगतो की अगं काही नाही, ते मी जेव्हा अभ्यासाला बसतो ना तेव्हा मला झोपच येते. हे ऐकून सगळे हसायला लागतात. आता वल्लरी आदूला म्हणते की असू दे, आणि ती इंदूला म्हणते की बरं इंदू, तू मला सांग, गोपाळला जसं मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे तसं तुला काय व्हायचं आहे? तेव्हा इंदू म्हणते की माहिती नाही आहे. यावर वल्लरी आश्चर्याने म्हणते की माहिती नाही आहे? अगं इंदू, लहानपणीच आपल्याला सगळं माहिती. तेव्हा इंदू वल्लरीला थांबवते आणि म्हणते की तू ना मला एक कोरा कागद दे आणि पेन दे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की का, आणि परत म्हणते की बरं थांब देते. असं म्हणून ती इंदूला कोरा कागद देते आणि म्हणते की काय हो माऊली, तुम्हाला काही नवीन अभंग वगैरे नाही ना सुचला? तेव्हा इंदू म्हणते की संपल्यावर बघ. असं म्हणून ती त्या कागदावर काहीतरी लिहायला लागते. सर्वच जण इंदू काय लिहिते आहे ते बघत असतात. आता तेव्हा इंदू वल्लरीला म्हणते की तू काय बघते, तू जा, मी झाल्यावरती तुला सांगते. आता वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की बरं मी जाते, तू सांग तुझं झालं की. असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तितक्यात सुमन महिलांचा मोर्चा घेऊन तिथे येते आणि त्या मोठ्याने ओरडत असतात की निषेध असो, निषेध असो, मनोज भांबरेंचा निषेध असो. आता वल्लरी घाबरून इंदू आणि गोपाळ आदूला म्हणते की पोरांनो, तुम्ही इथेच बसा. जोपर्यंत मी तुम्हाला बाहेर यायला सांगत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. बाहेरून दार लावून तिथून ती निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा बाल्कनीमध्ये उभी असते. आता महिलांचा मोर्चा बघून ती घाबरून तेजाला आणि मिठूला आवाज देते. मग सगळेच घाबरून बाहेर येतात. व्यंकू महाराज सुद्धा आवाज ऐकून बाहेर येतात आणि त्या महिला सुमनला न्याय मिळालाच पाहिजे असं मोठमोठ्याने ओरडत असतात. आता सुमन त्या सर्वांना शांत बसायला सांगते आणि वल्लरीजवळ जाऊन म्हणते की त्याने माझ्यावर बळजबरी केली म्हणून मी त्याचा बळजबरीचा प्रयत्न हाणून पाडला, तर त्या बाईच्या नवऱ्याने मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलाय. मला न्याय मिळालाच पाहिजे. सर्वजण आश्चर्याने सुमनकडे बघायला लागतात. आता श्वेता त्या महिलांना म्हणते की तुम्हाला काय माहिती आहे का, कशाला ओरडताय? पण त्या बायका खूपच चिडलेल्या असतात. आता तेजा सुमनला म्हणते की हे मोर्चे वगैरे काढून तू जे खोटं बोलले आहेस ना ते खरं होणार नाही. आता श्वेता रागाने सुमनला म्हणते की जरा तरी अक्कल बाकी असेल ना डोक्यात तर केस मागे घ्यायच्या. आता बिल्डिंगमधील वनिता म्हणजेच बंडूभूतेची बायको म्हणते की हॅलो श्वेता, केस मागे घ्यायचा प्रश्नच नाही आहे, उलट तुमच्यावरच केस फाईल करायचे आहे, तुम्ही आरोपीला पाठिंबा देताय म्हणून. तेव्हा तेजा रागाने तिला म्हणते की तुला माहिती आहे ना मी काय करू शकते, थोबाड फोडेन तुझं. असं म्हणून ती वनिताच्या अंगावर धावून जाते. तेव्हा वल्लरी तेजाला थांबवते आणि म्हणते की तेजाताई थांबा, आणि ती वनिताला म्हणते की 1 मिनिट वनिताताई, हे बघा इथे काय घडलं आहे हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका. यावर वनिता म्हणते की असं कसं मध्ये पडू नका, अहो या सुमनवर हात टाकला आहे त्याने, उद्या आणखी कोणावर तरी टाकेल. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा सुमन रडत म्हणते की बापरे, किती खोटं बोलते आहे ही बाई, नवऱ्याला पाठीशी घालते आहे. तेव्हा वनिता वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, त्या नराधमाला पनिशमेंट झाल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही आणि इथून कुठेही जाणार नाही, आणि हैवानाला शिक्षाही झालीच पाहिजे. असं म्हणून त्या परत ओरडायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की आतमध्ये इंदू काहीतरी लिहित असते आणि बाहेरचा गोंधळ ऐकून इंदू कानावर हात ठेवून म्हणते की किती जोरजोरात ओरडत आहेत हे. तेव्हा आदू म्हणतो की वल्लरीताईने आपल्याला इथेच थांबायला का सांगितलं असेल गोपाळ दादा? यावर गोपाळ म्हणतो की ऐका ना, मला काय वाटतं, वल्लरीताई ना कोणत्या तरी संकटात आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा आदू टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की पण आपण काय करणार गोपाळ दादा? तेव्हा इंदू म्हणते की वल्लरीताईशी आपली एवढी ओळख पण नाही तरीसुद्धा ती आपल्याला इकडे घेऊन आली, मग आपण तिला मदत करायलाच पाहिजे. तेव्हा आदू म्हणतो की पण आपण कशी करणार मदत? तेव्हा इंदू विचार करायला लागते आणि गोपाळाने आदूला म्हणते की तुम्ही तेच थांबा, मी लगेच आले. असं म्हणून ती बाहेर जाते. आता यानंतर आपण पाहतो की वनिता वल्लरीला म्हणते की तुझ्या हजबंडला चपलेने असं तुडवेल ना, बघशीलच तू. तेव्हा वल्लरी ओरडून म्हणते की चूप चूप बसायचं आता, आणि रागाने म्हणते की काय म्हणालीस, माझ्या नवऱ्याला चपलेने मारशील तू आणि मी बघत राहीन असं वाटतं का तुला? आपला नवरा कसा असतो हे त्याच्या बायकोपेक्षा जास्त चांगलं कोणालाही माहिती नसतं. वनिता घाबरून वल्लरीकडे बघायला लागते. आता इंदू सुद्धा खाली येते आणि ती घाबरून नक्की काय
चाललं आहे हे बघत असते. आता वल्लरी रागाने वनिताला म्हणते की बळजबरी तर दूरच, माझा नवरा कोणाकडे नजर उचलून सुद्धा बघत नाही आणि तुम्ही काय ग स्वतःला कायद्यापेक्षा खूप भारी समजता का? कायद्याहून मोठं समजता का स्वतःला? आता तुम्ही बघाच, नाही माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करून दाखवलं ना, तुमच्याच हाताने ओवाळायला नाही लावलं ना, तर नाव नाही लावणार सौ वल्लरी मनोज भामरे. आता सुमन आणि वनिता वल्लरीला असं चिडलेलं बघून खूप घाबरतात आणि वल्लरी सुमनला म्हणते की आणि तू आत्तापर्यंत या वल्लरीची एकच बाजू बघितली आहे, चांगली बाजू, आता दुसरी बाजू पाहायला तयार हो. आणि रागाने म्हणते की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी, ऐकलं असशीलच ना. आणि परत ती सुमनला म्हणते की तुला माहिती नसेल म्हणून सांगते, खोटी तक्रार करणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो, त्यामुळे आता जेलची हवा खायला तयार व्हायचं. आता परत ती वनिताला म्हणते की आणि तुम्ही मानसिक छळ मांडला म्हणून तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, वर पैशांचा मोबदला द्यावा लागणार, एवढंच नाही तर तुरुंगाची हवा सुद्धा खायला लागणार तुम्हाला सगळ्यांनाच, कळलं ना. तेव्हा मिठू म्हणते की खूप महागात पडणार आहे या तुम्हा सगळ्यांना. हे ऐकून त्या महिला खूप घाबरतात आणि म्हणतात की पैशांचा मोबदला द्यावा लागणार असं म्हणते आहे, चला निघूया आपण इथून, असं म्हणून त्या घाबरून तिथून निघून जातात. आता सुमन आणि वनिता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या काहीही न ऐकता घाबरून तिथून निघून जातात. तेव्हा तेजा हसत वनिताला विचारते की आत्ता. तेव्हा वनिता आणि बंडू घाबरून ते सुद्धा तिथून निघून जातात. आता सुमन सुद्धा खूपच घाबरलेली असते आणि तीही त्यांच्या मागे धावत जाते. आता यानंतर इंदू वल्लरीजवळ येते आणि खुश होऊन वल्लरीला म्हणते की वल्लरी ताई, चांगलाच दम दिला त्यांना, आणि तुला तुकाराम महाराजांचा अभंग कसा माहीत? तेव्हा वल्लरी हसत म्हणते की बालकीर्तनकार, तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करता ते चांगलं आहे, पण आपले सगळे संत आपल्या आयुष्याचा, आपल्या जगण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. अभंगाची एक ओळ म्हटली की दुसरी ओळ ज्या माणसाच्या ओठावर येते ना, तोच खरा मराठी माणूस. यावर इंदू म्हणते की ताई, मी आज तुझ्याकडून खूप काही शिकले आहे. तेव्हा वल्लरी हसत विचारते की काय बरं शिकलीस? तेव्हा इंदू सांगते की जर आपली बाजू खरी असेल तर दुसऱ्यांना आपण बिलकुल नाही घाबरायचं. यावर वल्लरी हसत म्हणते की अगदी बरोबर, असं म्हणून ती प्रेमाने इंदूला उचलून घेते आणि म्हणते की इंदू, बरं झालं तू इथे आलीस हा, मला तुझ्यामुळे 100 हत्तींचं बळ मिळालं आहे, आता तू बघच मी काय काय करते ते, असं म्हणून ती इंदूला घेऊन आतमध्ये जाते. आता तेजा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की हिचा हा कॉन्फिडन्स बघून ना मलाच टेन्शन येते. त्यावर प्रेरणा म्हणते की हो ना, मनोज भाऊजींना कोर्टामध्ये निर्दोष कसं सिद्ध करणार आहे ही, पुरावे कुठे आहे हिच्याकडे. आता यानंतर रात्री आपण पाहतो की इंदू वल्लरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की वल्लरीताई, तिला गादीवर नेऊन झोपवू का मी? तुमचे पाय दुखायला लागतील म्हणून म्हटलं. यावर वल्लरी म्हणते की नाही महाराज, नको, असू द्या, एवढं काही नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की वल्लरीताई, सकाळी तुम्ही सांगता सांगता राहिलात, पण आत्ता सांगता का की आमच्या इंदूविषयी तुम्हाला एवढं वाटतं आहे, नेमकं काय कारण आहे त्याचं? तेव्हा वल्लरी म्हणते की महाराज, इंदूने मला मार्ग दाखवला आहे. तेव्हा सगळे आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की इंदूने मार्ग दाखवला आहे, कसला मार्ग? यावर वल्लरी सांगते की माझ्या निर्दोष नवऱ्याला तुरुंगातून वाचवण्याचा इंदूचे निरूपण ऐकल्यानंतर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. इंदू नसती ना तर यातलं काहीही शक्य झालं नसतं, असं म्हणून ती खूप इमोशनल होते. आता व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की इंदूच्या निरूपणामुळे एवढं सगळं घडतं? तेव्हा माफ करा, पण नेमकं काय घडलं आहे वल्लरीताई, सांगता का? श्वेता म्हणते की त्यासाठी तुम्हाला वल्लरीची गोष्ट ऐकावी लागेल बघा. आणि ती सांगते की वल्लरी इथे वकील होण्यासाठी आली आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तिच्या नवऱ्याचा म्हणजेच मनोज भाऊजींचा तिला पूर्ण सपोर्ट आहे. हो, पण तिच्या सासरकडच्या लोकांना ही गोष्ट आवडत नाही. आता प्रेरणा सांगते की पण मनोज भाऊजी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत तिच्या, पण तरीसुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन मनोज भाऊजी वल्लरीचे शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतात, खूप मेहनत घेत आहेत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अरे वा, चांगलं आहे की, छान. आता तेजा म्हणते की आम्हालाही असंच वाटलं होतं की सगळं अगदी छान आहे, पण त्यानंतर आली मनोजची मामे बहीण, इथे आमच्यासोबत राहिला, असं म्हणून तेजा, मिठू, श्वेता आणि प्रेरणा जे काही घडलं ते सर्व काही सांगायला लागतं. हे सर्व ऐकून व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि ते खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की वल्लरीताई, खरंच आभाळ कोसळलं आहे हो तुमच्यावर, पण हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी विठुरायाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेल. अहो, तो आपल्या सगळ्यांचा पाठीराखा आहे, तो तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही. तेव्हा वल्लरी रडत म्हणते की इंदूच्या रूपात विठुरायाने आधीच मला साथ दिली आहे, आता मला पूर्ण खात्री आहे की माझ्या नवऱ्याला नक्की वाचवेल तो. यावर तेजा हळूच फुटफुटत म्हणते की त्यासाठी कोर्टात पुरावे द्यावे लागतात, हे माहिती नाही आहे का?
तेव्हा वल्लरी वेंकू महाराजांना म्हणते की महाराज तुम्हाला एक विनंती आहे असं म्हणून ती खूप इमोशनल होते आणि म्हणते की इंदू खरंच खूप गुणी मुलगी आहे हो, खूप गोड आहे. तिच्या आईबाबांना सांगा तुम्ही तिचं शिक्षण पूर्ण करा, तिला शिकून खूप मोठं होऊ द्या. तेव्हा वेंकू महाराज शांत होतात आणि म्हणतात की आई आणि बाबा असं म्हणून ते खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की अहो वल्लरी ताई, आई आणि बाबा हे शब्द आजपर्यंत इंदूच्या तोंडात कधी आलेच नाहीत बघा. हे ऐकून सगळेच वेंकू महाराजांकडे आश्चर्याने बघायला लागतात. प्रेरणा आश्चर्याने विचारते की म्हणजे? तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की म्हणजे इंदूला आई बाबा नाही आहेत. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात आणि इमोशनल सुद्धा होतात. आता वेंकू महाराज म्हणतात की विठुरायच तिचा पाठीराखा आहे. स्वतःच्या हक्काच्या घरातच ती परक्यासारखी राहते. घरातले सगळेजण कायम तिचा दुस्वास करत असतात, पण त्या पोरीकडे बघा ना, अजूनही तिच्यातला गोडवा तसाच टिकून आहे. पण तुम्हाला सांगतो वल्लरी ताई, विठुरायाच्या दरबारात अंधार नाही आहे बरं का. उशिरा का होईना पण तो न्याय देतो. अहो आता तिचे काका काकू आले आहेत, ते तिची कस्टडी घेणार आहेत आणि तिचा सांभाळ पण करणार आहेत. यावर वल्लरी म्हणते की एक बोलू का? वेंकू महाराज म्हणतात की हो बोला की ताई. तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते आहे मी, पण तिचे काका काकू जरी आले असले तरी खात्री केल्याशिवाय तिला त्यांच्या हवाली नका करू. नाही म्हणजे ती खूप लहान आहे हो आणि भोळीसुद्धा आहे, तिला जगाचा एवढा अनुभव नाही. पण तुम्ही बघताय ना, सुमन आमची नातेवाईक आहे, पण किती उलट्या काळजाची निघाली. खात्री केल्याशिवाय तुम्ही इंदूची कस्टडी त्यांना देऊ नका. तेजा म्हणते की वल्लरी बरोबर बोलते आहे, एवढ्या लवकर नका विश्वास ठेवू. तेव्हा आता वल्लरी म्हणते की आणि कायदेशीर मदत लागली ना काही तर तुम्ही मला सांगा, माझा नंबर तर मी तुम्हाला दिलाच आहे. इंदूने माझ्यावर जे काही उपकार केले आहेत ना ते आयुष्यभर फेडू नाही शकणार मी. तेव्हा वेंकू महाराज टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की वल्लरी ताई तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही सांगितलेली गोष्ट मी लक्षात ठेवेन. आता तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं उशीर झाला आहे, झोपूया का आपण, म्हणजे तुम्हाला उद्या निघायचं असेल ना सकाळी. आता वेंकू महाराज म्हणतात की हो सकाळी लवकर आहे गाडी. आणि ते वल्लरीला विचारतात की मी हिला आतमध्ये घेऊन जाऊ का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही मी आहे ना, तुम्ही जा आणि आराम करा. मग वेंकू महाराज झोपायला आतमध्ये निघून जातात. आता यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की वल्लरीला जाग येते आणि ती पाहते तर हॉलचा दरवाजा उघडा असतो. आता ती हळूच तेजाला आवाज देते आणि बाहेर बोलवते. मग त्या दोघीही दाराच्या दिशेने जातात तर प्रेरणा एकटीच बाहेर बसलेली असते. आता तेजा आणि वल्लरी प्रेरणाजवळ जातात तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की काय झोप वगैरे येत नाही का, किती वाजले आहेत बघ. तेव्हा प्रेरणा सांगते की झोप येतच नाही ग आज, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता यावर वल्लरी घाबरून विचारते की प्रेरणाताई काय झालं? प्रेरणा रडत सांगते की आज खूप आठवण येते आहे ग. तेजा हसत विचारते की आठवण? मुली प्रेमात पडल्यावर ना, प्रेरणा मध्येच म्हणते की माईची आठवण येत आहे. मगाशी ते वेंकू महाराज इंद्रायणीबद्दल बोलले ना, तेव्हापासून मला माझ्या आईची खूप आठवण येते आहे, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि सांगते की ती गेली ना तेव्हा मी खूप लहान होते, तिच्या खूप आठवणी आहेत माझ्या मनात. आज अचानक सगळ्या आठवणी आल्या एका मागून एक. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की सॉरी प्रेरणा आणि विचारते की प्रेरणा तुला तुझ्या आईची सगळ्यात कोणती गोष्ट जास्त आठवते ग? यावर प्रेरणा रडत सांगते की तिच्या हातची सोलकढी. तेजा आश्चर्याने विचारते की काय? प्रेरणा खूप रडायला लागते आणि म्हणते की पण एक सांगू का, त्या सोलकढीची चव कधीच आली नाही माझ्या हाताला. आणि खरं सांगू, माझी आई ना त्या सोलकढीसारखीच होती. तिच्यासोबत बोलून मनाला गारवा मिळायचा. मनामध्ये कितीही घालमेल असली ना तरी शांत वाटायचं एकदम. खूप सुंदर होती ती खरंच. तिचे खूप फोटोज नाही आहेत माझ्याकडे, पण एखादा मिळाला ना तर शोधून दाखवेन तुम्हाला. तिच्या आजारपणात तिला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळाली. मी मोठी असते ना तर केलं असतं काहीतरी, पण मी फक्त 11 वर्षाची होते, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा तेजा तिला समजावत म्हणते की अगं प्रेरणा, तू आता बघ ना, तू आता किती काय काय करतेस तुझ्या फॅमिलीसाठी. तू काय, ती इंद्रायणी काय, तुम्ही असामान्य मुली आहात. यावर प्रेरणा म्हणते की नाही गं तेजा, इंद्रायणीसारखी असामान्य नाही आहे मी. जेवढं करायला हवं तेवढंच करते मी, त्यात काय एवढं. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई असं का बोलताय? तुमच्या लग्नासाठी तुम्ही आईवडिलांची जबाबदारी झटकत नाही इतर मुलींसारखी, तर तुम्ही तर असामान्यच आहात ना. यावर प्रेरणा म्हणते की नाही गं वल्लरी, ती माझी जबाबदारी आहे, कामच आहे ते माझं. तेजा म्हणते की प्रेरणा, तुझी ही जाणीव ना तुझा ग्रेटनेस आहे. तुझ्यासारख्या साध्या बोलणाऱ्या, साध्या वागणाऱ्या मुली कमाल ग्रेट काहीतरी करत असतात रोजच्या जीवनामध्ये किंवा करून जातात त्यांच्याही नकळत. त्यांना वाटत असतं की आपण तर सामान्य मुली आहोत, आपल्याला काय जमणार आहे, पण त्यांना जमत असतं. आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतं की सगळ्या मुलींमध्ये ना एक इंद्रायणी लपलेली असते.
तिला स्वतःलाच माहिती नसतं की ती काय करू शकते. स्वतःलाच अंडर एस्टिमेट करत असते ती. तुम्हाला माहिती आहे का, आपण ना स्वतःच्याच पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. वल्लरी बघ कशी स्वतःसाठी फाईट बॅक करते आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आता दुसरा पर्याय थोडी आहे ना माझ्याकडे. यावर तेजा म्हणते की अगं हो, पण म्हणून तू पळून नाही गेली सिच्युएशनपासून. यू आर फायटिंग. आपण स्वतःचं कौतुक केलं ना की मगच जग आपलं कौतुक करतं. त्यामुळे प्रेरणा, तुला तुझा स्वतःचा अभिमान वाटायला हवा, कळलं का? तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की झालं का, हिची गाडी आली सेम स्टेशनवर. आता तेजा म्हणते की आता तुम्हाला माझे विचार पटत नाही, पण एक दिवस नक्की पटतील बघा तुम्हाला. आता प्रेरणा डोळे पुसत म्हणते की हो, पण आता मला वेळेचं महत्त्व समजलं आहे, त्यामुळे आता आपण जाऊन झोपूया, असं म्हणून त्या हसत झोपायला जातात. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वेंकू महाराज, गोपाळ, आदू आणि इंदू देवाला नमस्कार करून तिथून निघालेले असतात. आता इंदू आणि आदू सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात. वल्लरी इंदूला म्हणते की काळजी घे हां इंदू. तेव्हा इंदू म्हणते की ताई, तुला सोडून जाऊ नये असं वाटत आहे. यावर वल्लरी म्हणते की हो ना, कारण आपलं नातं रक्ताचं नसलं ना तरी प्रेमाचं आहे. तुला माहिती आहे का, प्रेमाची नाती जगातील सगळ्यात घट्ट नाती असतात. पण तू काळजी करू नको, आपलं नातं रक्ताचं नसलं तरी आपण एक कुटुंब आहोत. तू मला कधीही हाक मार, मी लगेच येईन. आणि इंदू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, शिकून खूप मोठी हो. जसं जगायला हवा महत्त्वाची असते ना, तसं शिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तुला माहिती आहे का, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. तेव्हा इंदू खुश होऊन विचारते की काय? तेव्हा वल्लरी इंदूला गिफ्ट देते आणि म्हणते की यामध्ये सरस्वती आहे, आपण जिची पूजा करतो ना ती. आता इंदूसुद्धा वल्लरीला म्हणते की माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे, पण तू ती भेट नेहमी सोबत ठेव, म्हणजे तुझी सगळी संकटं दूर होतील. असं म्हणून ती वल्लरीला तिने काढलेलं विठुरायाचं चित्र देते. तेव्हा वल्लरी ते बघून खूप खुश होते आणि म्हणते की इंदू, अगं किती सुंदर काढलं आहे तू हे चित्र, असं म्हणून ती इंदूला मिठी मारते. आता आदू मोठ्याने म्हणतो की बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, असं म्हणून ते सगळे विठुरायाला हात जोडतात. आता वेंकू महाराज म्हणतात की बरं चला आता नाही तर बस चुकायची हां. प्रेरणा सगळ्यांच्या हातात दही साखर देते. तेव्हा आता वेंकू महाराज, इंदू, गोपाळ आणि आदू सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता वल्लरी खूप इमोशनल झालेली असते आणि ती रडत असते. तेव्हा तेजा तिला म्हणते की झालं ना आता, मग बस कर आणि आवर पटकन, आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की तेजाताई कुठे जायचं आहे आपल्याला? यावर तेजा म्हणते की आपल्याला ना सायकोलॉजिस्टकडे जायचं आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की का? तेजा सांगते की कारण गेली काही तास तू जे वागते आहे ना ते खूप विचित्र आहे. तुझा नवरा तिकडे जेलमध्ये आहे आणि इथे तू त्या मुलीबरोबर खेळतेस काय, त्यांना चॉकलेट काय देतेस, त्यांच्यासाठी नाश्ते काय बनवतेस, खूप खुश आहेस तू आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यावर वल्लरी म्हणते की तेजाताई मला काहीही झालेलं नाही, तुम्ही माझी काळजी नका करू. तेव्हा श्वेता विचारते की मग मला सांग, इंदूला भेटल्यानंतर असा काय चमत्कार झाला की तुला वाटायला लागलं की मनोज भाऊजी आता जेलमधून सुटणारच आहेत? तेव्हा वल्लरी सांगते की आपण त्या प्रतिबंधित क्षेत्रात गेलो होतो ना, इथे आपण खूप काही शोधलं, खूप पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या हाती काहीच नाही लागलं. मी खूप निराश झाले होते. तिथून निघताना मला वाटलं की मी यांना नाही सोडवू शकणार, पण मग इंदूच्या निरूपणाचे शब्द माझ्या कानावर पडले. ती संत गोरा कुंभाराची गोष्ट सांगत होती ना, ती गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपल्यावर कितीही मोठं संकट आलं ना तरी आपण हार नाही मानली पाहिजे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. तिच्या निरूपणात ती सारखं म्हणत होती की तुम्ही मनाचे डोळे उघडून मार्ग शोधा. म्हणून मग मी परत त्या जागी गेले. इंदूचे शब्द मला सारखे आठवत होते. ती म्हणाली ना, आपण आपल्या मनाचे डोळे उघडले पाहिजेत, मनाचे डोळे उघडले ना की आपल्याला मार्ग सापडतो. ती म्हणाली ना की मनाचा तिसरा डोळा नेहमी उघडा असला पाहिजे, कारण त्या डोळ्याने आपण सत्य पाहू शकतो. हा डोळा साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडवून आणू शकतो. मग मी तेच केलं. मी ती जागा निरखून पाहिली आणि मग मला तिथे एक CCTV दिसला. असं म्हणून ती नक्की काय झालं ते सांगायला लागते. आता वल्लरी सांगते की ते CCTV फुटेज पाहिल्यानंतर मी त्यांना विनंती केली की ते फुटेज मला द्या. मी तर ते पाहिलं आहे, आता तुम्हीही बघून घ्या. आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई मला तुमचा लॅपटॉप लागेल. आता तेजा आतमध्ये जाऊन पटकन लॅपटॉप घेऊन येते आणि वल्लरी ते
पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन म्हणते की हेच ते पेनड्राईव्ह आहे. या फुटेजमध्ये धडधडीत दिसत आहे की सुमन खोटं बोलत आहे. आता तेजा लॅपटॉपला ते पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की सुमन खोटं बोलत आहे आणि मनोज जे काही सांगत आहे ते सगळं सत्य आहे. आता हे सगळं बघून सर्वजण खूप शॉक होतात. आता बाहेरून हळूच बंडू आणि त्याची बायको वनिता हे सर्व लपून पाहत असतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी शाब्बास, ही सुमन जे काही वागले आहे ना हे खूप गलिच्छ आहे. पण वल्लरी तुला कळत आहे का केवढा मोठा सिक्सर मारला आहेस तू, हा केवढा मोठा पुरावा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आता मला खात्री आहे मी यांना नक्कीच सोडवू शकते. आता बंडू बाहेरून हे लपून ऐकत असतो आणि तो वनिताला म्हणतो की फक्त पुरावे सापडून काही होत नाही, ते हातात टिकायला पाहिजे ना शेवटी. आता यानंतर आपण पाहतो की बंडू आणि वनिता सुमनसोबत बोलत असतात. ते तिच्यावर खूपच चिडलेले असतात. आता बंडू सुमनला म्हणतो की दिसते त्याच्यापेक्षा जास्तच हलकट निघालीस तू, त्या मनोजने तुझा विनयभंग केलाच नाही तरीसुद्धा आरडाओरडा करून मोकळी झाली गावभर. यावर सुमन म्हणते की मला बदला घ्यायचा होता. तेव्हा वनिता रागाने म्हणते की वाव सुमन, अगं पण तुझी केसच खोटी आहे, हे तू आम्हाला तरी सांगायला नको का तुझ्या पार्टनर्सना. तेव्हा बंडू वनिताला म्हणतो की बायको, आपण माती खाल्ली आहे हिच्यावर विश्वास ठेवून. तेव्हा वनिता सुमनला विचारते की सुमन तू एवढ्या पुढच्या स्टेप्स का घेतल्या. तेव्हा सुमन सांगते की मण्यासाठी, मनोज माझा नाही तर कुणाचाच नाही आणि त्या वल्लरीचा तर अजिबात नाहीच नाही. आता यावर बंडू रागाने म्हणतो की उगाच फाटक्यात पाय घातला आहे तुझा ऐकून, आता त्या मुलीच्या हातात लागलेला पुरावा गायब करायला हवा. तेव्हा वनिता घाबरून म्हणते की एक्झॅक्टली. आता सुमन म्हणते की त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. तेव्हा वनिता आणि बंडू दोघेही आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. आता बंडू रागाने म्हणतो की टेन्शन घेऊ नका आणि म्हणतो की ए बाई काय करणार काय आहेस तू आता नक्की. यावर सुमन म्हणते की आता तुम्ही फक्त बघत राहा मी काय करते ते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी किचनमध्ये बोलत असतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की मनोज भाऊजींची आता निर्दोष सुटका होईल अशी आशा वाटायला लागली आहे वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते की मला फक्त आशा नाही आहे, माझी पूर्ण खात्री आहे हे लवकरात लवकर सुटतील. आणि ती प्रेरणाला म्हणते की आत्ता आपण ताटं वाढायला घेऊया का, माझं होतं चाललंय. आता तितक्या तिथे मिठू येते आणि म्हणते की हो वाडा, खूप भूक लागली आहे. तेव्हा तेजा हसत म्हणते की हे बघा पुरावे सापडले की लोकांच्या भुका खवळत चालल्या आहेत इकडे. तर श्वेता सुमनला उद्देशून विचारते की ती हेंद्री कुठे गेली. यावर तेजा रागाने म्हणते की कुठे का जाईना, आपल्याला काय करायचं आहे. तितक्यात सुमन तिथे येते आणि म्हणते की वल्लरी आणि परत म्हणते की वहिनी. आता मिठू तिला बघून म्हणते की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. आता वल्लरी तिच्याकडे बघून म्हणते की आता आलीच आहेस तर जेवून जा. तेव्हा सगळेच आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता तेजा रागाने वल्लरीला म्हणते की जेवून जा, काय जेवून जा, काय डोकं बिकं फिरलंय का गं तुझं, हिला जेवायला वाढतायस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई माझं ऐकून घ्या तुम्ही एकदा. आता श्वेता रागाने म्हणते काही ऐकायचं वगैरे नाही असं म्हणून ती सुमनच्या हाताला पकडून तिला बाहेर काढायला लागते आणि म्हणते की तू निघ इथून चल. तेव्हा वल्लरी श्वेताला थांबवते आणि म्हणते की श्वेताताई अहो काय करताय तुम्ही, परकं शहर आहे तिच्यासाठी, कुठे जाणार आहे ती. यावर तेजा रागाने म्हणते की का, आपली माणसं आहेत ना तिची या परक्या शहरामध्ये, मिस्टर अँड मिसेस भूते. आणि ती सुमनला विचारते की आहेत ना, जा त्यांच्याकडे जाऊन राहा, इथे अजिबात थांबायचं नाही आणि निघ चल. तेव्हा वल्लरी सुमनला म्हणते की त्यांच्याकडे थांबणार असेल तर माझी काही हरकत नाही, पण जेवून जा, शेवटी नातेवाईक आहे ना आमची, काळजी घेणं कर्तव्य आहे. आणि अजून एक, तू यांची जी खोटी तक्रार केली आहे ना ती मागे घे, कारण खोटी तक्रार करणं हा खूप मोठा गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा, तुला शिक्षा होऊ शकते. सुमन कंटाळून म्हणते की झालं का सगळ्यांचं बोलून झालं. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की बघा माज बघा हिचा. यावर सुमन म्हणते की काय समजायचं ते समजा, मी काय इथे केस मागे घ्यायला आली नाही, माझं सामान राहिलं आहे ते घ्यायला आले, असं म्हणून ती आतमध्ये जाते. आता प्रेरणा वैतागून म्हणते की काय माझं आहे हिचा, मी तर म्हणते हिला चांगलीच शिक्षा व्हायला पाहिजे. आता यानंतर आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मनोजला खूप मारत असतात आणि मनोज खूप रडत असतो आणि सांगत असतो की साहेब मी खरंच काही नाही केलं. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि मनोजला असं पाहून ती घाबरून म्हणते की थांबा साहेब, तुम्ही काय करताय, हे तुम्ही त्यांना असं नाही मारू शकत. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ मॅडम, आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्हालाच विचारणार का तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणते की ते गुन्हेगार नाही आहेत, त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाही, त्यामुळे असं नाही वागू शकत तुम्ही त्यांच्यासोबत, हे चुकीचं करताय तुम्ही. यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता तुमच्याकडून कायदा शिकायचा का आम्ही, हे बघा पोलिसांच्या कामात अडथळा आणला म्हणून तुम्हाला सुद्धा आतमध्ये टाकू शकतो मी, आणि चला निघा आता, नातेवाईकांना भेटायची परवानगी नाही आहे, समजलं का.
तेव्हा वल्लरी सांगते की नातेवाईक नाही, वकील आहे, ॲडव्होकेट नानावटी यांची असिस्टंट आहे मी आणि मला माझ्या अशिलाशी बोलायचं आहे, परवानगी आहे माझ्याकडे, असं म्हणून ती लेटर इन्स्पेक्टर साहेबांना दाखवते आणि म्हणते की हे पण नाकारणार आहात का तुम्ही? तसं असेल तर सांगा. ॲडव्होकेट नानावटी सरांना कमिशनर साहेबांना फोन लावायला सांगते आणि म्हणते की बोला आता काय करायचं आहे. यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की द्या, जेवण द्या, अजून काही द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आणि उद्या कोर्ट बंद आहे. या 2 दिवसात तुमच्या नवऱ्याची हाडं खिळखिळ करून ठेवतो की नाही ना ते बघा, आणि मग 14 दिवसांचा विमा मिळाला की तुमच्या नवऱ्याचा केस पण बघायला मिळणार नाही तुम्हाला, समजलं का? तेव्हा वल्लरी म्हणते की मला समजलं आहे, पण तुम्हाला समजलं नाही अजून, कारण तुम्ही जी स्वप्न रंगवताय ना ती कधीच पूर्ण होणार नाहीत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चमत्कार करणार आहात का तुम्ही? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, करून दाखवीन. त्यांना जामीन मिळवण्यासाठी जेव्हा कोर्टामध्ये आणाल ना तेव्हा त्यांना निर्दोष सिद्ध करून हा खटला तिथेच संपवेन की नाही तुम्ही बघाच. आता यावर इन्स्पेक्टर साहेब हसत म्हणतात की हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला मॅडम, तुम्हाला तर अजून वकिलाची सण पण मिळाली नाही आहे. आता वल्लरी म्हणते की वकील नाही, पण त्यांची बायको आहे आणि यांच्यासाठी मी काहीही करू शकते, तुम्ही बघालच. तेव्हा पोलीस रागाने म्हणतात की ठीक आहे, काय घालायचा तो गोंधळ घाला, असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. आता वल्लरी मनोजला भेटण्यासाठी आत लॉकअपमध्ये येते आणि मनोजची अवस्था खूपच खराब असते. वल्लरी त्याला पाणी देते आणि रडत विचारते की फार त्रास होतोय का तुम्हाला? तेव्हा मनोज रडत म्हणतो की किती करतेस माझ्यासाठी? वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, हे काय मध्येच आता? आणि ती मनोजला म्हणते की आता तुम्ही 2 घास खाऊन घ्या, असं म्हणून ती तिने आणलेलं जेवण स्वतःच्या हाताने मनोजला भरवायला लागते. आता मनोज रडत वल्लरीला म्हणतो की मला इथे एवढं मारतात की मला असं वाटतं की मी इथेच मरून जाईल. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो असं काय बोलताय, हे बघा असं अजिबात बोलायचं नाही आणि मी काही जगावेगळं करत नाही आहे. मला शिक्षण मिळावं, मी मोठी वकील व्हावी म्हणून तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत काय काय केलं आहे. तुमच्या घरच्यांच्या विरोधात, गावाच्या विरोधात, सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मी तर आत्ता तुमच्यासाठी करते आहे. तुम्ही नेहमी मला धीर देता ना, मग आज तुम्हीच असे खचून गेलात. माझा नवरा असा नाही आहे आणि तुम्ही अजिबात धीर सोडायचा नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी नानावटी सरांच्या मदतीने तुम्हाला इथून लवकरच बाहेर काढणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून ती रडत तिथून निघून जाते. मनोजसुद्धा खूप रडत असतो. आता मनोजसोबत लॉकअपमध्ये असलेला तो माणूस मनोजजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की भावा, तू तर देव माणूस निघालास, तुझ्यासारखा माणूस बलात्कार करूच शकत नाही. तू सुटणार भावा, आपण बोलतो ना तू सुटणार, तुला त्या ताई वाचवणार. तेव्हा मनोज त्याच्याकडे बघायला लागतो आणि आज